नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी खुश खबर आहे, आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, सप्टेंबर महिन्याचा GR आलेला आहे. आता पैसे कधी वाटप होणार याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघूया. मित्रांनो, आता 2,500 रुपयाप्रमाणे सप्टेंबर महिन्याचे पैसे हे लाभार्थ्यांच्या खात्यात 2-3 दिवसात जमा होतील. कारण की मित्रांनो, या ठिकाणी आपण GR मध्ये माहिती बघूया. विशेष सहाय्य योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांचा 24 ऑगस्ट 2026 रोजीचा हा GR आहे. मित्रांनो, सप्टेंबर महिन्याच्या पेन्शनसाठी या ठिकाणी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. आपण बघू शकता, संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना कार्यक्रमाअंतर्गत 131,15,69,700 एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर मग मित्रांनो, आता श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी सुद्धा 10,50,00,000 एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. मग श्रावणबाळ योजनेतील जे दिव्यांग बांधव आहेत आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे दिव्यांग बांधव आहे त्यांच्यासाठी 142 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि आता हा निधी त्यांच्या खात्यात दिव्यांग व्यक्तींकरिता विशेष सहाय्य योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम VPDA खात्यावर वर्ग करून संवितरण करण्यास मान्यता देण्यात येत आहे. आता ही रक्कम DBT पोर्टलवर वर्ग करण्यात येईल आणि तिथनं याद्या तयार होतील आणि याद्या तयार झाल्यानंतर आयुक्तांच्या मार्फत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर DBTद्वारे हे पैसे वितरित केले जातील. तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाचा असा GR आहे. तुम्हाला जर बघायचं असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देण्यात आलेला आहे. तरी सर्व दिव्यांग बांधवांना विनंती आहे की जर आपली काही कागदपत्रे अपुरे असतील तर तहसील कार्यालयात लवकरात लवकर नेऊन जमा करा. कारण की कालच तहसील कार्यालयात विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आज म्हणजे 25 तारखेपासून DBT पोर्टल पुन्हा सुरू होत आहे. कारण की हे DBT पोर्टल सुरू झाल्यानंतर आपली काही माहिती राहिली असेल ती आपण अपडेट करू शकतो. तर मित्रांनो, आता पोर्टलसुद्धा सुरू झालेलं आहे. त्यामुळे आज किंवा उद्या पोर्टलवर मेसेज येईल आणि पुढच्या 2 ते 3 दिवसात हे पैसे आपल्या खात्यावर जमा होऊ शकतात. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.